तुमचं एक मत अजितदादांना ठरेल खरी श्रद्धांजली. उमेश पाटील यांच्या प्रचारार्थ कुरुलमध्ये संवाद दौरा संपन्न. आपलं एक मत हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली. कुरुलच्या गावभेट दौऱ्यात आमदार राजू खरेंचं घड्याळ चिन्हाला मतदान करण्याचं आवाहन. जनसंपर्काचा धडाका. आमदार राजू खरेंनी घेतली नागरिकांच्या मनातील मतं. उमेश पाटील यांच्यासाठी घड्याळाचा प्रचार. कुरुल जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री उमेश पाटील यांच्या प्रचारार्थ कुरुल गावात भव्य गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यादरम्यान उमेश पाटील यांनी स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विशेष म्हणजे आपलं एक मत हीच स्वर्गीय अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल असं भावनिक आवाहन यावेळी करण्यात आलं. लोकसंवाद आणि विकासाचा निर्धार या भेटी दरम्यान उमेश पाटील यांनी ग्रामस्थांच्या दैनंदिन अडचणी, मूलभूत गरजा आणि विकासाशी संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याची दखल घेत आगामी काळात लोकाभिमुख काम करण्याचा शब्द त्यांनी दिला. लोकांचा विश्वास आणि सहभाग हाच विकासाचा पाया आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. अजितदादांच्या स्मृतींना उजाळा. निवडणूक प्रचाराच्या या टप्प्यावर कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांना आवाहन केलं की राज्याचे लाडके नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर ही निवडणूक त्यांच्या विचाराची लढाई आहे. त्यामुळे घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून उमेश पाटील यांना बहुमतानं विजयी करणं हीच दादांना वाहिलेली मोठी श्रद्धांजली असेल. दिग्गजांची उपस्थिती. या जनसंवाद दौऱ्यात मोहोळ नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष व नगरसेवक रमेश बारसकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रामुख्यानं श्री अण्णासाहेब पाटील, नगरसेवक सरफराज सय्यद, नगरसेवक विनोद कांबळे, नामदेव निकम, दीपक पुजारी, रोहित गायकवाड, श्री लक्ष्मण गायकवाड, श्री विनोद आंबरे, प्रमोद खंदारे, अमोल माळी, अतुल क्षीरसागर, माऊली धोत्रे या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, निष्ठावान कार्यकर्ते, कुरुल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुरुलकरांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे उमेश पाटील यांच्या प्रचाराला मोठी गती मिळाली.